नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 254 ते ओवी 260च्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबारायांनी भगवंतांनी ज्ञान यज्ञाची जी भूमिका सांगितली त्याच्यात विशेष करून आता हे सांगितलंय की विश्व होऊनच या विश्वामध्ये हा भक्त माझं भजन करतो, माझं यजन करतो. त्यामुळेच त्याच्या ज्ञानामध्ये, त्याच्या जाणीवेमध्ये कुठलाही भेदभाव राहत नाही. हे विश्व होणं म्हणजे काय? विश्व होऊन विश्वात्म स्वरूप असलेल्या भगवंताचं यजन, भजन म्हणजे काय हे आपल्याला ह्या ओव्यांमध्ये माऊली समजावून सांगतात. ते म्हणतात, ना तरी जे धवा जिये ठाई, देखती का जे जे काही, ते मी वाचुनी नाही ऐसाची बोधू. अहो हे भक्त, जेधवा जिये ठाई, जेव्हा केव्हा ज्या ठिकाणी बघतात किंवा त्यांच्या दृष्टीला जे जे दिसतं ते मी वाचुनी नाही ऐसाची बोधू. परमात्म स्वरूपाशिवाय दुसरं काही नाही. सर्व परमात्म्याचा आविष्कार, सर्व परमात्म्याची लीला. जे जे काही मी बघतो, जे जे काही मला जाणवतं, जे जे काही आहे ती सर्व काही माझ्या भगवंताचीच लीला. ऐसाची बोधू. हा बोध कसा? पाहे पाम बुडबुडा जे उता जाये, ते उते जळची एकतया आहे. मग विरे अथवा राहे तरी जळाची माझी. अहो असं बघा, पाण्यावरती बुडबुडे येतात. पाण्यावरती बुडबुडे येतात, तिथं पाणीच असतं आणि त्या पाण्यामधनच तर हा बुडबुडा प्रगट झाला. तो बुडबुडा राहिला किंवा तो बुडबुडा लय पावला, नाहीसा झाला, तरी पाणी जसंच्या तसंच आहे. तो बुडबुडा प्रगट झाला तरी पाण्याच्याच आधारे, आणि मावळला तरी सुद्धा पाण्यातच. का पवने परमाणू उचलले, का पवने परमाणू उचलले, ते पृथ्वीपणा वेगळे नाही गेले, आणि मागवता जरी पडले तरी पृथ्वीची बरी. अहो ज्याप्रमाणे वाऱ्याची झुळूक आली आणि त्यांनी परमाणू उचलले, अर्थात मातीचे कण त्यांनी हवेत उडवले, पण वाऱ्याच्या त्या झुळकेने पृथ्वीपासून ते मातीचे कण हवेत उचलले म्हणून ते मातीपणापासून वेगळे नाही झाले, ते मातीच होऊन राहिले. आणि मागवते जरी पडले तरी पृथ्वीची वरी. आणि त्यानंतर ते जर मागवते जरी पडले आणि परत का ते मागाहून खाली पडले तरी ते पृथ्वीवरच पडणार, मातीवरच पडणार. मातीपासून, पृथ्वीपासून वेगळे झाले म्हणून माती पण गेलं नाही, आणि परत येऊन पडले तरी माती रूपाने पृथ्वीवरच येऊन पडणार. अशा प्रकारे या बोधाचं स्वरूप आहे. ह्याच्यात वेगळेपणा नाहीच. नाम, आकार वगैरे ह्या ज्या गोष्टी दिसतात ते एक निमित्त आहे, पण ते दिसलं म्हणजे मूळ परब्रह्म स्वरूपापासून ते वेगळं झालं असं नाही. हा जो बोध आहे, हा बोध या भक्तांच्या अंतःकरणामध्ये मुरलेला असतो, प्रगट झालेला असतो आणि त्याचा अनुभव त्यांना येत असतो.
तैसे भलतेथ भलतेणे भावे, भलतेई न हो अथवा होवावे, परी ते मी ऐसे आघवे होऊन ठेले. त्याचप्रमाणे भगवंत म्हणतात की हे माझे भक्त, कोणत्याही ठिकाणी असोत, कसेही असोत, कुठल्याही भावामध्ये असोत किंवा नसोत, परंतु ते माझ्यापाशीच इतके रममाण झालेले असतात की त्यांच्याकडनं जे काही घडत असतं त्या घडण्यामध्ये सर्व काही मीच आहे हा बोधच ठाई ठाई प्रगट होत असतो. परी ते मी ऐसे आघवे होऊन ठेले. अगा हे जेवढी माझी व्याप्ती तेवढीची तयांची प्रतिती, ऐसे बहुदाकारी वर्तती बहुची होऊनी. इथे भगवंत म्हणतायत की अहो माझी जेवढी व्यापकता आहे, माझी जेवढी व्यापकता आहे तेवढाच त्यांचा अनुभवही सर्वव्यापी आहे. कारण का? तर ते कुठेही असोत, कसेही असोत, कुठल्याही भावात असोत, कुठल्याही विचारात असोत, मला सोडून ते कधीच वेगळे नसतात. ते सर्व रूपाने, सर्व प्रकारे ऐसे बहुदाकारी वर्तती बहुची होऊनी. वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या वेळी जशी आवश्यकता आहे त्याप्रमाणे ते वागताना बोलताना दिसतात, पण अंतःकरणामध्ये मात्र माझ्या सर्व व्यापकतेचा जो बोध झालेला आहे त्या बोध रूपानेच ते सगळ्या गोष्टींचा अनुभव घेत असतात. हा अनुभव कसा? तर हे भानुबिंब आवडे तया सन्मुख जैसे धनंजया, तैसे ते विश्वाया समोर सदा. अहो ज्याला सूर्याकडे बघायचंय, आवडीने बघायचंय, प्रेमाने बघायचंय, त्यांनी कुठूनही बघावं. सूर्याचं बिंब सदा समोर दिसतं. ही उपमा सांगण्याचा उद्देश असाच की कधीही केव्हाही सूर्याकडे पाहावं, सूर्याचं संपूर्ण बिंब आपल्याला दिसतं. डावीकडनं उजवीकडनं वेगळ्या दिशेने बघतोय म्हणून अर्धवट सूर्यबिंब कधीच दिसत नाही. सतत सन्मुख संपूर्ण दिसतं. भगवंत म्हणतात त्याचप्रमाणे या विश्वामध्ये त्यांनी कुठल्याही दिशेने जावं, कुठेही असावं, पण ते सतत माझ्या सामोरे असतात, मी त्यांना सामोर असतो. ही एकरूपता आहे, हा विश्वात्मकपणा आहे. आणि ह्याच ज्ञानाने, ह्याच बोधाने ते सर्वत्र वावरत असतात. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, अगा तयांची या ज्ञाना पाठी पोट नाही अर्जुना, वायू जैसा गगना सर्वांगी असे. किती सुंदर उपमा दिली ह्या आत्मज्ञानाला. ज्ञानोबाराय म्हणतायत की अहो असा हा जो भक्त आहे, असा हा ज्ञानी भक्त आहे, अहो त्याच्या ज्ञानाला पाठ पोट असं काही नाहीच. वरची एक बाजू आहे, डावीकडची बाजू आहे, उजवी बाजू आहे, खालची बाजू आहे, अहो असं काही नाहीच. परिपूर्ण ज्ञान कुठल्या बाजूनेही बघा, आत्मज्ञानाशी एकरूपता आहे. हे कसं? तर वायू जैसा गगना सर्वांगी असे. तर ज्याप्रमाणे वायू हा गगनामध्ये, आकाशामध्ये राहिला की आकाशाला व्यापूनच राहतो. त्याला सुद्धा डावी उजवी वर खाली असं काही नाही, आकाश होऊनच राहतो. त्याचप्रमाणे या भक्तांच्या अंतःकरणाची अवस्था अशी झालेली असते, भाव असा झालेला असतो की ते मी होऊनच राहतात आणि माझं भजन करत राहतात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.